आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम हा LPG सिलेंडरवर झालेला असून जो घरगुती सिलेंडर आणि कमर्शियल सिलेंडर आहे याच्यामध्ये दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळत असून जो कमर्शियल सिलेंडर आहे ह्याच्या केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे। तसेच जे याचाच मोठा परिणाम हा व्यवसाय हॉटेल व्यवसायावर आणि केटरिंग व्यवसायावर झालेला आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही केटरिंग व्यावसायिक आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की सध्या आता जे गॅसचा पुरवठा होत नाहीये तर तुमच्या केटरिंग व्यवसायावर याचा काय परिणाम होत आहे? केटरिंग व्यवसायाला आज असा परिणाम झाला आहे का आज एवढ्या ऑर्डर होत्या कॅन्सल आहे, मिळतच नाही, आपल्याला देता येणार नाही। शिवाय इथून पुढचे ऑर्डर आहेत, गॅस उपलब्ध झाला तर ऑर्डर आहे, नाही तर थांबलं। आता याच्यावर पर्याय दुसरा काही नाही, गॅस मिळणं मुश्किल झाले, आज मिळालाच पाहिजे असे। आज एवढा कामगार वर्ग, महिला वर्ग एवढा आज सांभाळायचा आहे, त्यांची पगार वाटायची, आज उपासमारीची वेळ येईल ना अशी। तर शासनाने याच्यावर कळकळीची विनंती का वा निर्णय काहीतरी घेऊन वा उपलब्ध करून द्यावा, काहीतरी पर्याय योजना काढावा, काही ना काही याच्यावर मार्ग निघलाच पाहिजे। का आज केटरर्स व्यवसाय माझा एकट्याचा नाही, का भरपूर जणांचा आहे। आज महाराष्ट्रात काय थोडे केटरर्स नाहीत, तालुक्यात एवढे, जिल्ह्यात एवढे, एवढ्यांची आज उपासमारीची वेळ आल्यानंतर काय करायचे? कामगार वर्ग आज उद्या घरी जर गेला तर परत तो आणायचा, जुळवायचं, हे मार्ग काढणे एवढं सोपं नाही। आज धंदे जर शांत झाले केटरर्स व्यवसायाचे तर उद्या काहीच खरं नाही त्या गोष्टींचं। जे तुम्ही केटरिंग व्यवसायामध्ये पुढच्या ऑर्डर घेऊन ठेवल्यात त्या पूर्ण होतील का असं तुम्हाला काय वाटतं? शक्यता कमीच। आमचं एक नावाजलेलं केटरर्स आहे, चंगोमंगू सायकटर्स नावाने। वैशाख महिन्याची बुकिंग एवढी 287 कार्यक्रम बुकिंगला आहे। आता याला कसं तोंड द्यायचं? रोज पार्टीवाल्यांना फोन करतो, काय करायचं काय नाही ते म्हणजे तोपर्यंत सुरळीत चालेल, सुरळीत चालेल, सुरळीत चालेल, नाही सुरळीत चालेल तर करायचं काय? हा विषय लय मोठा आहे, लोक येत नाही संध्याकाळचे। तर खऱ्या अर्थाने ह्या केटरिंग व्यवसायामध्ये 40 ते 45 लोक हे त्यांच्या हाताखाली कामं करतात। पण जर गॅसची परिस्थिती अशीच राहिली तर ज्या कामगारांना पगार काय द्यायचा हाही प्रश्न त्यांच्या समोर उभा राहणार असून सरकारने याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी असं हे केटरिंग व्यावसायिक म्हणत आहेत। नीलम चापुडे, LS मराठी, खेड, पुणे।